नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. आणि या लॉकडाऊनमुळं आपले शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यायची वेळ ही आपल्यावरती आलेली आहे. ऑनलाईन शिक्षण हे आपण पहिल्यांदाच आता घेत आहोत. आज 4 तारीख, 1 मेला साधारणपणे आपला निकाल असतो. या दिवसात आपल्या तासिका सुरू असतात. आता परीक्षा आपण इयत्ता 9वीची द्वितीय सत्राची दिलेली नाही आहे, तरी देखील आपला निकाल ऑनलाईन पद्धतीनं असाच आपल्याला कळवला जाईल. तर सर्व आपण इयत्ता 10वीतील विद्यार्थी आहात. सध्या तुम्हा सर्वांचं मी इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि 10वीच्या या शैक्षणिक वर्षाकरिता सर्वांना शुभेच्छा देतो. हे जे ऑनलाईन पद्धतीनं आपलं शिक्षण सुरू आहे, या उपक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षिका आणि त्याचप्रमाणे तंत्रस्नेही शिक्षकांची टीम यांच्या माध्यमातून आपल्याला या उपक्रमाचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मी इयत्ता 10वीच्या या शैक्षणिक वर्षाकरिता तुम्हाला शुभेच्छा देतो. सर्वांचं स्वागतही करतो. मित्रांनो, आज गणिताची तासिक आहे. गणित म्हटलं की इयत्ता 9वीप्रमाणे इयत्ता 10वीलाही 2 भाग आहेत. गणित भाग 1 आणि गणित भाग 2. आज गणित भाग 2ची तासिका असल्या कारणानं त्याच्या संदर्भात मी थोडंसं बोलेल. तर मित्रांनो, गणित भाग 2 याच्यामध्ये जे मुख्य विभाग आहेत, द सेमीचे विद्यार्थी आहात म्हणून बोलतो. द मेन एरियाज in the book of mathematics second are geometry, trigonometry, coordinate geometry and mensuration. म्हणजे जे विभाग आहे त्याच्यामध्ये भूमिती, त्रिकोणमिती, निर्देशक भूमिती आणि महत्त्वमापन असे मुख्य विभाग आहेत. आता एकंदरीत आपल्याला आठवत असेल की इयत्ता 9वीमध्ये देखील आपण या संदर्भात हे जे विभाग आत्ता सांगितले, या संदर्भात असणारी प्रकरणं यांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. तर इयत्ता 10वीला थोडंसं त्याच प्रकरणांशी संबंधित थोडासा सविस्तर अभ्यास आपल्याला आहे. प्रकरणं जी आहेत ही सोपी आहेत. आपण तशा पद्धतीने विचार केला तर पॉझिटिव्हली, आणि थोडंसा बेस आपण 9वीचा क्लिअर केला तर आपल्याला 10वी अजिबात अवघड नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा मी हे क्लिअर करतो की मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड काही जणांना अवघड वाटतं, पण स्कोरिंगसाठी फार छान आहे. पहिल्यांदा एकंदरीत जी काही प्रकरणं आहेत ही प्रकरणं तुम्हाला सांगेल मी. तर एकंदरीत जी काही प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते सिमिलॅरिटी आहे. टॉपिक सेकंड पायथागोरस थेरम, थर्ड सर्कल, फोर्थ geometric constructions we learned in 9th standard also. Fifth topic is coordinate geometry. Sixth one is trigonometry. 7 mensuration. अशा 7 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला करायचा. तर पहिल्यांदाच प्रश्नपत्रिका, तिचं स्वरूप वगैरे याच्यामध्ये जास्त खोलात न जाता आपण सिलेबसला सुरुवात करूया आणि एक वेगळ्या पद्धतीनं हे जे युनिट आहेत आपण अभ्यासूया. तर पहिलं प्रकरण जे आहे ते सिमिलॅरिटी. काय मी याच्यामध्ये व्हिडिओ शेअर करेल मी. तुम्ही सर्वांनी ते व्हिडिओज
लक्षपूर्वक पाहावेत, त्याच्यावरती विचार करावा आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती आधारित काही प्रश्न असतील तर प्रश्न प्रामाणिकपणे आपण सोडवावेत आणि हे जे ऑनलाईन शिक्षण आहे याचा आनंद देखील आपण घ्यावा. थँक्यू. डिअर फ्रेंड्स, सम ट्रायंगल्स आर इन फ्रंट ऑफ यू. काही त्रिकोण आपणासमोर आहेत. The triangles which are similar in shape but not in size, these triangles are said to be similar triangles. These triangles are similar one. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांचा अभ्यास करणार आहोत. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. इन ट्रायंगल KVD and triangle CHN. KN and CI, these are the heights of these two triangles, and therefore the ratio of areas of these two triangles means area of triangle KVD upon area of triangle CHN is equal to, just we are knowing about formula for areas of triangles. Area of triangle is equal to 1/2 into base into height. Therefore, area of triangle KVD upon area of triangle CHN is equal to 1/2 into VD into KN upon 1/2 into HN into CI. Here that 1/2 cancel with each other, and that's why we can get VD into KN upon HN into CI. Actually, VD and KN, these are the base and the heights of triangle KVD respectively, and therefore we can tell the ratio of areas of two triangles is equal to the ratio of the products of their bases and the corresponding heights. If B1 and H1 are the heights of first triangle and B2 and H2 are the base and the heights of second triangle, we can write the ratio of their areas is equal to B1 into H1 upon B2 into H2. Now we are going to see about the conditions of ratio of areas of two triangles. Condition first, if the heights of both triangles are equal. In triangle ABC and triangle PQR, these two triangles, these are having equal height, and therefore we can write area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into H upon QR into H. And that's why we can write area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to B1 upon B2. Here there is no need of writing 1/2. We learned about this inverse property, and that's why we can tell that property, the ratio of the areas of two triangles with equal heights is equal to the ratio of the corresponding bases. Again, I am going to tell you, the ratio of the areas of two triangles with equal heights is equal to the ratio of their corresponding bases. Means area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to B1 upon B2. Condition second, actually in this figure, in these figures, both these triangles, these are having equal base. Means AB is the base of both these two triangles, triangle CAB and triangle APB, and therefore we can write here also you remember that H1 and H2 are the heights of these two triangles, and therefore we can write here area of triangle ABC upon area of triangle APB is equal to AB into H1 upon
AB into H2. Here AB, it will cancel with that AB, and therefore we can write here area of a triangle ABC upon area of triangle APB is equal to H1 upon H2. Here H1 and H2 are the heights of these two triangles respectively, and from that we can write that property: the ratio of the areas of two triangles with equal bases. The ratio of the areas of two triangles with equal bases is equal to the ratio of their corresponding heights. Again, I am going to tell you, the ratio of the areas of two triangles with equal bases. These two triangles are having equal base, is equal to the ratio of their corresponding heights. Getting all of you? म्हणजे आज मित्रांनो आपण हे शिकलो की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. मीन्स द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ दर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. त्यानंतर दुसरी कंडिशन आपण पाहिली, जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तर एवढे असतं. म्हणजेच द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द करस्पॉन्डिंग बेसिस. आणि त्याच्यानंतर आपण दुसरी कंडिशन एक अभ्यासली की जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तर एवढे असते. Means if the bases of both triangles are equal, then the ratio of the areas of two triangles is equal to the ratio of their corresponding heights. I think you might be getting about all these conditions. तर मित्रांनो, आज आपण जो घटक शिकलो यावर आधारित काही उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरणे आपण आपल्या वहीमध्ये सोडवायची आहेत. आणि आपल्या काही शंका असतील तर आपण नंतर विचारू शकता.